चला तर मैत्रिणी, झटपट तयार होणारं इन्स्टंट चटपटीत चवीचं लोणचं बनवायला घेऊयात। त्याकरिता मी या ठिकाणी 1 ते 1.5 किलो कैरी घेतली, अंदाजानेच घेतली। ही पहिले स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायची। आता देठाचा भाग काढून टाकूयात आणि नंतर छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घेऊयात। यामधील जी कोय असते म्हणजे बी असते ती देखील काढून टाकायची। तर बघा एकदम छोट्या छोट्याशा या मी फोडी तयार करून घेतल्या, जेणेकरून लोणचं आपलं पटकन मुरेल। आता मसाला तयार करून घेते। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात जिरे, मोहरी, बडीशोप, मीठ, साखर, हळद आणि लाल तिखट घातलं। हे संपूर्ण मिक्सरला फिरवून घेतलं। आपला लोणच्याचा मसाला तयार झाला। हा आता या कैरीच्या फोडींवर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यासोबत थोडासा लसूणही ठेचून घातला। आता एका पॅनमध्ये भरपूर सारं तेल गरम करायचे, त्यामध्ये मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, हिंग टाकायचा आणि 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालायच्या। गरमागरम तडका लगेचच या फोडींवर ओतायचा। आपलं झटपट इन्स्टंट लोणचं तयार झालं। तयार झालेलं लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यास 3 ते 4 महिने टिकू शकतं। पुन्हा भेटूयात। बाय बाय।